नमस्कार, माझं नाव मीनाक्षी लक्ष्मीकांत कुलकर्णी. मी राहणार संभाजीनगर इथून बोलतीये. की कॅन्सर सारख्या आजारांना बिलकुल घाबरायचं नाही, कारण माझं पण असंच झालं होतं. फेब्रुवारी 2024 मध्ये माझं खूप पोट दुखलं आणि मी त्यावेळेस असं वाटलं की मला खाण्यामुळे दुखत असेल, पण दुर्लक्ष केलं मी. नंतर परत राहून गेलं माझं पोट. मग परत 6 महिन्यानंतर माझं पोट खूप असह्य दुखलं. तर मग मी सरांकडे गेले, सोनोग्राफी केली, तर मला असं कळलं की त्यामध्ये गाठ आहे आणि पाणी झाले पोटामध्ये. तर नंतर मग मला सिटी स्कॅन आणि MRI करायला सांगितलं सरांनी. मग तो केला मी. तर मग असं झालं की ते खूपच हे झालं होतं, क्रिटिकल झालं होतं. मग मंत्री सरांकडे मी आले, तर सरांनी माझ्यावर खूप छान ट्रीटमेंट केली आणि माझं नंतर 2 दिवसांनी ऑपरेशन झालं. आणि ऑपरेशन पण माझं खूप क्रिटिकल होतं. 5 ते 6 तास लागले माझ्या ऑपरेशनला. पण मी न घाबरता त्या याला दुखण्याला माझा लढा दिला आणि माझं ऑपरेशन पण छान झालं, सक्सेस झालं. आणि सरांनी खूप छान माझ्यावर ट्रीटमेंट केली, छान ऑपरेशन केलं माझं आणि मी त्यातून आता बाहेर आलेली आहे. तर असं मी एकच सांगू शकते की कोणी पण न घाबरता आपण ह्या आजाराकडे दुर्लक्ष न करता वेळोवेळी सरांकडे जा, हॉस्पिटलमध्ये दाखवा, घाबरू नका बिलकुल, कारण घाबरून काहीच होत नाहीये. जसं मी नाही घाबरले तसं तुम्ही पण नका घाबरू. आणि ऑपरेशन नंतर पण मी फॉलोअप घेतेय मंत्री सरांकडे. तर ते फॉलोअप पण तुम्ही न चुकता घ्या, कारण 2 महिन्यात बोलवतात, महिन्यात बोलवतात. तर ती ट्रीटमेंट पूर्ण करा तुम्ही न घाबरता. जे मंत्री सर माझ्यासाठी खूप देव माणूस आहेत आणि ते माझ्या पाठीमागे देवासारखे धावून आले आणि खूप छान माझ्यावर त्यांनी उपचार केला. बस एवढं सांगू इच्छिते. धन्यवाद.